press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में महाभारत कथा में भीम और कर्ण के जो कैरेक्टर्स को, पात्रों को हम सीखे थे। इसके बाद जो प्रमुख कैरेक्टर हम देखते हैं आज, द्रोणाचार्य जी। द्रोणाचार्य जी कौन है? द्रोणाचार्य जी पांडव और कौरवों को विद्याएं सिखाए हुए गुरु है ना, जो द्रोणाचार्य। और द्रोणाचार्य के पहले कृपाचार्य जी ने यहाँ पांडव और कौरवों को विद्या सिखाते थे, गुरु हुए थे। लेकिन द्रोणाचार्य आने के बाद कृपाचार्य और द्रोणाचार्य के बीच एक रिश्ता है। कृपाचार्य की बहन का पति द्रोणाचार्य है, ಅಂದರೆ ಕೃಪಾಚಾರ್ಯರ ತಂಗಿಯ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಅಂದರೆ ಗಂಡ, ಅವರ ಪತಿ ಯಾರು? द्रोणाचार्य। बताइता यहाँ द्रोणाचार्य जी के बारे में दिए हैं। जो आचार्य द्रोणाचार्य जी भारद्वाज महर्षि के पुत्र थे। कौन? भारद्वाज महर्षि के पुत्र थे। भारद्वाज महर्षि के एक आश्रम थे, उस आश्रम में ही द्रोणाचार्य अपने पिता के पास ही विद्याओं को सीख रहे थे। समझ में आए ना? इस समय जो यह पांचाल नरेश के राजा के एक पुत्र था, उसका नाम क्या है? द्रुपद। समझ में आए ना? द्रुपद विद्या सीखने के लिए गुरुकुल आता है। किसके आश्रम आता है? जो भारद्वाज के आश्रम आता है। यहाँ भारद्वाज के पुत्र द्रोणाचार्य और पांचाल नरेश के पुत्र द्रुपद दोनों अच्छे दोस्त बन जाते हैं। इन दोनों में बहुत ही जो गहरी दोस्त मित्रता हो जाती है। जो कभी कभी द्रोणाचार्य के पास जो बातें करने के समय द्रुपद खुशी में आकर क्या बोलते थे कि जब मैं राजा बनूंगा तब मेरे जो राज्य के आधा हिस्सा तुम्हें दे दूंगा, तुम्हें राजा बना दूंगा द्रोणाचार्य, ऐसे जो बोल देते थे। ಅಂದರೆ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಏನು ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾ ಅಂದರೆ, ಮಿತ್ರ ತುಂಬ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ಪಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಏನು ಹೇಳ್ಬಿಡ್ತಿದ್ದ ಅಂದರೆ, ದ್ರುಪದ ರಾಜ ಅವ್ನು ರಾಜ ಅಲ್ವಾ, ನಾನು ರಾಜ ಆದಾಗ ನನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ರಾಜ್ಯ ನಿನಗೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನನ್ನು ರಾಜ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಷ್ಟೊಂದು ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇರುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಿದ್ದ ಅವನು ಒಂದೊಂದು ಸಲ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಿದ್ದ। ऐसे ही जो दिन बीत जाते हैं, इसके बाद जो द्रोणाचार्य के और द्रुपद के जो विद्याएं हैं पूरा हो जाते हैं, पूरा सीखते हैं। इसके बाद द्रुपद अपने राज्य पांचाल, यहाँ पांचाल नरेश यानी पांचाल को वापस जाते हैं। द्रोणाचार्य यही आश्रम में रहते हैं। द्रोणाचार्य के जो शादी भी हो जाती है और इसका एक पुत्र भी पैदा होता है। द्रोणाचार्य के पुत्र का नाम अश्वत्थामा है। समझ में आए ना? द्रोणाचार्य अपने पत्नी और पुत्र को बहुत प्यार करते थे। लेकिन उसका मन में एक आशा था कि जो मैं अपनी जो पत्नी और पुत्र को बहुत ही जो प्यार से देखना चाहता हूँ और उन दोनों को जो कोई भी जो कमी जीवन में नहीं आना चाहिए। ऐसे जो यहाँ अपने पत्नी और पुत्र को पालना चाहता था। कौन? द्रोणाचार्य। लेकिन द्रोणाचार्य के पास जो धन की कमी थी। इसका मतलब क्या है? द्रोणाचार्य गरीब था, वो तो धन संपत्ति करना चाहता था। ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಮನಿ ಅರ್ನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ। ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನ ನಾನು ಸುಖವಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಅವ್ರಿಗೇನು ಕಡಿಮೆ ಆಗಬಾರ್ದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಿರ್ತಾರೆ द्रोणाचार्य। ऐसे ही जो दिन बीतने के समय एक विषय द्रोणाचार्य के जो कान में सुनाई देती है। क्या है कि जो परशुराम जी ने अपने सारी संपत्ति को यानी जो गरीब ब्राह्मणों को दान कर रहे हैं। ಅಂದರೆ परशुरामर यारू ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। जो पिछले क्लास में ही मैं बोली थी, जो परशुराम जी कर्ण को विद्या सिखाते हैं, है ना। कर्ण तो जो ब्राह्मण के वेश धारण करके झूठ बोल के परशुराम के पास विद्या सीखने के लिए गया था, है ना। इस बात को आप सभी को पता है। परशुराम माता रेणुका के पुत्र है ना। ये तो परशुरास्त्र को भगवान शिव से प्राप्त किए थे। ತುಂಬಾ ಬಲಶಾಲಿಯವರು ಪರಶುರಾಮರು ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಬಲಶಾಲಿಗಳು, ತುಂಬಾ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹರ್ಷಿಗಳು ಅಂತಲೇ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು ಅವ್ರನ್ನ। ऐसे ही जो
परशुराम ने अपने सारे संपत्ति उन दिनों में जो ब्राह्मणों को दान करना, ब्राह्मणों को हम जो खाना खाने से पहले ब्राह्मणों को बुलाकर उनको जो खाना देना, ये तो बहुत ही जो बड़ी बात और बहुत ही जो कल्चरल समझते थे। यानी भगवान को ही हम जो खाना खिला रहे हैं, ऐसे जो सोचते थे उस ज़माने में लोग। अर्थ आಯ್ತಾ? वो ब्राह्मण लोग है तो जो उच्च एक ಜಾತಿ का लोग है, ಆ ಥರ ಒಂದು ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಆಗಿತ್ತು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಅಂದರೆ ಒಂದು ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹವರು. ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ಊಟಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದು ಊಟ ಹಾಕಿದರೆ, ಅವ್ರಿಗೆ ದಾನ ಮಾಡಿದರೆ ತುಂಬಾ ಪುಣ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಆಚರಣೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ऐसे ही जो परशुराम जी ने गरीब ब्राह्मणों को जो अपने सारी संपत्ति को दान कर रहे थे, इस बात को सुनकर जो द्रोणाचार्य ने क्या करते हैं, द्रोणाचार्य जी ने जो भागते भागते जो उस संपत्ति को दान के रूप में लेने के लिए परशुराम के साथ जाते हैं, परशुराम के पास जाते हैं. लेकिन जो तब तक यहाँ द्रोणाचार्य जी परशुराम के जो पास जाने के समय उस समय के अंदर ही क्या हो जाती हैं, समय तक जो परशुराम जी ने अपने सारे संपत्ति को सभी ब्राह्मणों को दान में दे दिए थे. उसका सारी संपत्ति काली हो गई थी. लेकिन परशुराम जी ने द्रोणाचार्य को देखकर ऐसे ही काली हाथ नहीं बेचते हैं. हे ब्राह्मण, आप तो देरी से आ गए, मेरे सारी संपत्ति को मैं तो दान में दे दिया हूँ, लेकिन मैं आपको काली हाथ वापस नहीं भेजूँगा. आपको मैं धनुर्विद्या सिखाता हूँ. जो भी विद्याएं मैं सीखा हूँ, सभी विद्याओं को विद्या को मैं आपको सिखाता हूँ. ऐसे जो बोलकर यहाँ जो परशुराम जी ने द्रोणाचार्य को धनुर्विद्या सिखाते हैं. समझ में आए ना? इसी विद्या से जो प्रार्थना पूरी शिक्षा, यानी धनुर्विद्या की जो पूरी शिक्षा को यहाँ परशुराम जी ने द्रोणाचार्य से सिखाते हैं. इसके बाद कुछ समय बाद राजकुमार द्रुपद के पिता का देहावसान हो गया और द्रुपद राजगद्दी पर बैठा. द्रोणाचार्य को जब द्रुपद के पांचाल देश की राजगद्दी पर बैठने की खबर लगी तो यह सुनकर वह बड़े प्रसन्न हुए और राजा द्रुपद से मिलने पांचाल देश को चल पड़े. लेकिन यह क्या हो जाती है, ऐसे ही जो विद्या परशुराम से तो संपत्ति नहीं मिलती है ना. जो परशुराम जी से कोई भी संपत्ति दान के रूप में द्रोणाचार्य जी को नहीं मिलती है. लेकिन द्रोणाचार्य जी क्या चाहते थे, वो तो जो संपत्ति को प्राप्त करना चाहते थे, है ना, धन प्राप्ति करना चाहते थे. इसलिए ये विद्या तो सिखाते हैं, काली हाथ तो नहीं आते हैं. यही विद्या आगे बढ़कर बहुत ही जो धन को प्राप्ति करने में सहाय करती है, धनुर्विद्या. किसको? द्रोणाचार्य जी को, है ना. इसलिए क्या बोलते हैं, हम कभी भी कुछ भी हम विद्या सिखाते हैं तो ಅಂದರೆ ನಾವು ಕಲಿಯುವಂಥ ವಿದ್ಯೆ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಕೈ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ಕೈ ಹಿಡಿಯುತ್ತೆ ಅನ್ನೋದು. ಅದಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾವಂತರಾಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳೋದು. अर्थ आयता? ऐसे ही जो क्या हो जाती है, इस समय तो द्रुपद जो पांचाल नरेश का पुत्र द्रुपद द्रोणाचार्य के मित्र था, है ना. इस समय क्या हो जाती है, वहाँ पांचाल नरेश के मृत्यु हो जाती है. इसके बाद उसका पुत्र द्रुपद को राजगद्दी पर बिठाते हैं. यह द्रुपद पांचाल के राजा बन जाता है. इस विषय को सुनकर जो द्रोणाचार्य जी क्या करते हैं, जब जो द्रोणाचार्य जी और द्रुपद आश्रम में पढ़ रहे थे, उस समय जो द्रुपद क्या बोलता था, जो खुशी में आकर क्या बोलता था द्रोणाचार्य से, मेरे आधा राज्य को तुम्हारे नाम कर दूंगा, तुम्हें राजा बना दूंगा. ऐसे जो बोलता था ना द्रुपद, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ, ನಾನು ರಾಜ ಆದಾಗ ನನ್ನ ಅರ್ಧ ರಾಜ್ಯವನ್ನು ನಿನಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನನ್ನು ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದ. ಅದನ್ನು ಆವಾಗ ರಾಜ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಯಾರಿಗೆ, ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ಆವಾಗ ಇವರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಪಾಂಚಾಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಾರ ಹತ್ರ? द्रुपदನ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಕೇಳ್ತಾರೆ ಏನಂತ, जो हे राजा द्रुपद, हे मित्र द्रुपद, तू मुझे पहचाने क्या, ನೀವು ನನ್ನನ್ನು ಕಂಡಿಡಿದ್ರ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. जो ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಏನಾದರೂ ನನಗೆ ದುಡ್ಡು ಸಿಗ್ಬೋದೇನೋ, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಅಲ್ಲ ಅವನು, ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಿದ್ದ, ಇವಾಗ ರಾಜ ಆಗಿದ್ದಾನೆ,
ನನಗೇನಾದರೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೋದು ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡು ಅಂತ ಹೇಳಿ, ಹಣ ಕೊಡ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು द्रोणाचार्यರು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. लेकिन वहाँ क्या हो जाती है, ऐश्वर्य के मद में मत्त हुए राजा द्रुपद को द्रोणाचार्य का आना बुरा लगा और द्रोण का अपने साथ मित्र का सा व्यवहार करना तो और भी अखरा. वह द्रोण पर गुस्सा हो गया और बोला, ब्राह्मण तुम्हारा यह व्यवहार सज्जनोचित नहीं है. मुझे मित्र कहकर पुकारने का तुम्हें साहस कैसे हुआ? सिंहासन पर बैठे हुए एक राजा के साथ एक दरिद्र प्रजाजन की मित्रता कभी हुई है? तुम्हारी बुद्धि कितनी कच्ची है. लड़कपन में लाचारी के कारण हम दोनों को जो साथ रहना पड़ा उसके आधार पर तुम द्रुपद से मित्रता का दावा करने लगे. दरिद्र की धनी के साथ, मूर्ख की विद्वान के साथ और कायर की वीर के साथ मित्रता कहीं हो सकती है. यह क्या है, द्रुपद तो धन की जो मद में आ गया था, यानी मधुमती हो गया था. ಅಂದರೆ ಒಂದು ಅಹಂಕಾರ ಬಂದುಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಅವನಿಗೆ ದುಡ್ಡಿಂದು. ಯಾರಿಗೆ? ದೃಪದನಿಗೆ. ಆವಾಗ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ, ನಾನು ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಾನು ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡು, ನಿನ್ನ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡು ನಾನು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇವನೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ, ಆವಾಗ ಅವನು ಬಂದಿದ್ದು ಇಷ್ಟನೇ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇವ್ರಿಗೆ. ಯಾರಿಗೆ? द्रुपदನಿಗೆ. कुछ भी जो पसंद नहीं लगती है और वो तो धन की मधुमती में आकर क्या बोलने लगता है, हे द्रुपद, हे द्रोणाचार्य तुम्हें यहाँ आने की हिम्मत कैसे हुई? मैं तो अब महाराजा हूँ और एक राजा और एक बड़ा ब्राह्मण के साथ मित्रता हो सकती है क्या? ಅದಲ್ಲದೆ ಮತ್ತೇನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಮುಖಾರ್ನೆ ಕಿ ಸಾಹಸ್ ಕೇಸೆ, ನನ್ನನ್ನು ಫ್ರೆಂಡು ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ, ಮುಜೆ ಮಿತ್ರ ಕೇಕರ್ ಪುಕಾರ್ನೆಕ್ಕೆ ಸಾಹಸ್ ಕೇಸೆ, ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ನಿನಗೆ ನನ್ನನ್ನು ಫ್ರೆಂಡು ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ? ಒಬ್ಬ ಮಹಾರಾಜ ನಾನು, ನನ್ನನ್ನು ಫ್ರೆಂಡು ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ द्रुपद. जो सिंहासन राजा के साथ दरिद्र प्रजाजन की मित्रता कभी नहीं होती. ನೋಡ್ರಿ, ಒಬ್ಬ ರಾಜಗದ್ದಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋ ಮಹಾರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬ ದರಿದ್ರ ಮನುಷ್ಯನ ಜೊತೆಗೆ, ಪ್ರಜೆಯ ಜೊತೆಗೆ ಯಾವತ್ತೂ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹೇಡಿಗಳ ಜೊತೆಗೆ, ಬಡವರ ಜೊತೆಗೆ, ಇಂಥವ್ರ ಜೊತೆಗೆಲ್ಲ, ದರಿದ್ರರ ಜೊತೆಗೆ, ಭಿಕ್ಷುಕರ ಜೊತೆಗೆ ಯಾವತ್ತೂ ಒಬ್ಬ ರಾಜನ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ द्रुपद ಅವಮಾನ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ द्रोणाचार्यರಿಗೆ. जो मित्रता बराबरी की जो हैसियत वालों के ही होती है, हैसियत वालों के ही होती है. जो किसी राज्य का स्वामी ना हो वह राजा का मित्र कभी नहीं हो सकता. द्रुपद की इन कठोर जो गर्वोक्तियों को सुनकर, गर्वोक्तियाँ का मतलब क्या है? गर्व से भरी हुई उक्तियाँ. उक्ति का मतलब क्या है? वाणी या बातें. जो सुनकर द्रोणाचार्य के बड़े लज्जित हुए जो, और उन्हें क्रोध भी बहुत आया. उन्होंने निश्चय किया कि मैं इस अभिमानी राजा को सबक सिखाऊंगा और बचपन में जो मित्रता की बात हुई थी उसे पूरा करके चैन लूँगा. वह हस्तिनापुर पहुँचे और वह अपनी पत्नी के भाई कृपाचार्य के यहाँ गुप्त रूप से रहने लगे. देखिए यह क्या हो जाती है, इन बातों को सुनकर द्रोणाचार्य जी को जो क्या है, क्रोध आती है और जो कुछ लज्जा भी होती है. ಅಂದರೆ ತುಂಬಿದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡೋದನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೊಂಥರ नाचके आदाग आगुत्ते द्रोणाचार्यರಿಗೆ. इसलिए जो द्रोणाचार्य जी क्या करते हैं, ऐसे जो मदमत भरे हुए, एक अहंकार से भरे हुए राजा को मैं सबक सिखाना ही चाहिए. ऐसे जो सोच कर क्या करता है, अपनी पत्नी और जो पुत्र को वहाँ से लेकर हस्तिनापुर जाता है. और हस्तिनापुर में कौन है? हस्तिनापुर में मैं पहले ही बोली थी, जो द्रोणाचार्य के आने से पहले यहाँ जो कृपाचार्य पांडव और कौरवों को विद्याओं को सिखाते थे, वही गुरु थे. समझ में आए ना? वहाँ जाकर जो कौन है कृपाचार्य, द्रोणाचार्य की पत्नी का भाई है. समझ में आए ना? ಅವರ ಹೆಂಡತಿಯ ಅಣ್ಣ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಗುಪ್ತಚರ್ಸೆ ಅಂದರೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗದಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. ऐसे ही जो रहने के समय में क्या हो जाती है, जो एक बार पांचों पांडव यहाँ खेल रहे थे. खेलते खेलते क्या हो गई, कृपाचार्य के एक जगह थी, वहाँ
उस जंगल के ओर जो खेल रहे थे। खेलते खेलते उनकी जो गेंद है वो जाकर एक कुआं में गिर जाती हैं। समझ में आई ना। लेकिन उस कुआं में गिरे हुए जो गेंद को लेने के लिए भीम जाता है। किसी हालत में मैं लेना चाहिए। कुआं तो बहुत ही जो क्या है डीप है, गहरा है। लेकिन जो भीमसेन ट्राई करता है, यानी जो प्रयत्न करता है, लेकिन जो उस प्रयत्न में भीमसेन का अंगूठी भी उसी कुएं पर गिर जाती है। और इसी समय द्रोणाचार्य जी वहाँ आते हैं। इसे देखकर द्रोणाचार्य जी क्या बोलते हैं कि यह जो 5 पांडव क्या बोलते हैं उसमें ब्राह्मण क्या बोलते हैं कि ब्राह्मण श्रेष्ठ, आप गेंद निकाल देंगे तो कृपाचार्य के घर आपकी बढ़िया दावत करेंगे। नोड्री ನೀವೇನಾದರೂ ಈ ಬಾಲ್ ತಕ್ಕೊಟ್ರೆ देखिए उनके जो प्रोनाउंसिएशन देखिए कैसे, जो विथ रेस्पेक्टफुल, जो मर्यादा पूर्वक कैसे बोल रहे हैं। ब्राह्मण श्रेष्ठ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ। जो आप गेंद निकाल देंगे, ಹೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಶ್ರೇಷ್ಠ, ನೋಡ್ರಿ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತಾರೆ ಅವರೇ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಶ್ರೇಷ್ಠರೇ ನೀವು ಈ ಬಾಲನ್ನು ತೆಗೆದುಕೊಟ್ರೆ, ಈ ಗೇಂದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಟ್ರೆ ನಾವು ಕೃಪಾಚಾರ್ಯರ ಮನೆಗೆ ನಿಮಗೆ ಭಿನ್ನಕ್ಕೆ ಕರಿತೀವಿ, ತುಂಬಾ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ನಿಮಗೊಂದು ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जो युधिष्ठिर ने हंसते हुए कहा, तब द्रोणाचार्य ने पास पड़ी हुई जो सींग को उठा ली और उसे पानी। कौन बोले है? युधिष्ठिर बोलते हैं ऐसे। युधिष्ठिर कौन है? धर्मराय है। धर्मराय को युधिष्ठिर कहते हैं। जो अपने सींग को उठा ली और उसे पानी में फेंका। देखिए यहाँ सींग का मतलब क्या है? जो सींग का मतलब ಅಂದರೆ ನೀವು ಒಂದು ಉದ್ದನೆ ಹುಲ್ಲು ಇರುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ಉದ್ದನೆ ಹುಲ್ಲು। ಆ ಹುಲ್ಲು ಸ್ವಲ್ಪ ಲೈಟಾಗಿ ಒಣಗಿರುತ್ತೆ, ಕಡ್ಡಿ ಥರ ಬಂದಿರುತ್ತೆ। ಆ ರೀತಿ ಹುಲ್ಲನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದ್ರ ಹಿಂದೆ ಕಟ್ತಾರೆ। ಯಾರು? ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು। ಆ ಉದ್ದನೆಯ ಹುಲ್ಲಿನ ಟೈಪ್ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದ್ರ ಹಿಂದೆ ಕಟ್ತಾರೆ। ಆ ಕಟ್ಟಿದಂತಹ ಹುಲ್ಲಿನಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಂತಹ ಬಾಲ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಜೋರಾಗಿ ಗೆಸಿತಾರೆ। ಅದು ಒಂದು ಸೀಂಕನ್ನು ತಗೊಳ್ತಾರೆ ಫಸ್ಟು, ಅಂದರೆ ಒಂದು ಉದ್ದನೆಯ ಒಂದು ಹುಲ್ಲಿನ ಒಂದು ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದಿರುವಂತಹ ಹುಲ್ಲಿನ ಕಡ್ಡಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। ಅದನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಫಸ್ಟು ಬಾಲಿಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೀಗೆ ಎಸಿತಾರೆ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು। ಎಸಿದ ತಕ್ಷಣ ಆ ಬಾಲಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಹೇಗೆ ಅದು ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂದರೆ, ನಾವು ಹೇಗೆ ಬಾಣ ಹೊಡೆದಾಗ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಕಡ್ಡಿ ತುದಿಗೆ ಇದನ್ನು ಹಾಕಿರ್ತೀವಿ, ಗಮ್ ಹಾಕಿದಾಗ ಅದು ಹೇಗೆ ಗೋಡೆಗೆ ಹೋಗಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳುತ್ತಲ್ಲ, ಅಥವಾ ಒಂದು ಬಾಣವನ್ನು ಹೊಡೆದಾಗ ಅದು ಹೇಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಒಂದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಚೀಸಿಗೆ ಒಂದು ತಿಂಗಿಗೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಆ ರೀತಿ ಅದನ್ನು ಹೊಡೆದ ತಕ್ಷಣ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬಾಲಿಗೆ ಹೋಗಿ ಅದು ಕಾಮನ್ನಾಗಿ ನಾವು ಹುಲ್ಲನ್ನು ಹಾಕಿದರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಅದು ನಾವು ಮೇನ್ ಪಾಯಿಂಟಿಗೆ ಹೋಗಿ ಬೀಳೋದಿಲ್ಲ, ಅದು ಹೋಗಿ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ। ಆದರೆ ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬಾಣದ ಥರ ಹೋಗಿ ಅದಕ್ಕೆ ಟಚ್ಚಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಅದು ಬಾಲಿಗೆ ಸ್ಟ್ರೈಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ। ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದೊಂದೇ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸೀಂಕ್ಗಳನ್ನು, ಅಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹುಲ್ಲಿನ ಕಡ್ಡಿಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಆ ಕಡ್ಡಿ ಏನು ಗ್ರಿಪ್ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದೊಂದಕ್ಕೆ ಸಿಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಬಾವಿಯ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಕೈಯನ್ನು ತಗೊಳ್ತಾರೆ। ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಅವ್ರ ಕೈಗೆ ಸಿಲುಕೋ ಹಾಗೆ ಅಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಒಂದು ಕಡ್ಡಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಅದರಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಗ್ಗ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಆವಾಗ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಾಲನ್ನು ಈ ರೀತಿ ಎಳಿತಾರೆ, ಎಳೆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಬಾಲ್ ಬರುತ್ತೆ। ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಉಂಗುರ ಬಿದ್ದಿರುತ್ತಲ್ಲ ಉಂಗುರನೂ ಸಹಿತ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ತೆಗಿತಾರೆ, ಆ ಒಂದು ಸೀಂಕಿನ ಸಹಾಯದಿಂದಲೇ ತೆಗಿತಾರೆ। ಇದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಪಾಂಡವರಿಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ। ಏನಂತ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಹುಲ್ಲಿನ ಕಡ್ಡಿಯಿಂದ ಹಗ್ಗವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಬಾಲ್ ತೆಗಿಯೋದು ಅಂದರೆ ಕಷ್ಟ, ಅದು ಹೌದಲ್ವಾ। ಅದಲ್ಲದೆ ಬಾಲು ಸ್ವಲ್ಪ ವೆಯ್ಟ್ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಹೇಗೆ ಹುಲ್ಲಿನ ಕಡ್ಡಿಗೆ ಅಂಟ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಇದು ಕಷ್ಟ ಅಲ್ವಾ। ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ। ಆವಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ವಿಷಯವನ್ನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಯಾರಿಗೆ ಭೀಷ್ಮ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಭೀಷ್ಮ ಮಹರ್ಷಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಭೀಷ್ಮರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಕಲ್ತಿರೋರು, ಧನುರ್ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲ್ತಿರೋರು ಪರಶುರಾಮರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಹತ್ರ ಕಲ್ತಿರೋರು ಯಾರು? ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಮಾತ್ರ। ಹಾಗಾದರೆ ಅವರು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರೇ, ಅವ್ರನ್ನ ಕರೆಯೋದು ಕಳಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಕರೆಸ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಕೌರವರು ಮತ್ತು ಪಾಂಡವರಿಗೆ ಧನುರ್ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಯಾರನ್ನು? ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸಮझ में आए ना।
ऐसे जो द्रोणाचार्य ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ कुछ समय के बाद जब राजकुमारों की शिक्षा पूरी हो गई तो द्रोणाचार्य ने से गुरु दक्षिणा के रूप में पांचाल राज द्रुपद को कैद कर लाने के कहा। उनकी जो आज्ञानुसार पहले दुर्योधन और कर्ण ने द्रुपद के राज्य पर दावा बोल दिया, पर पराक्रमी द्रुपद के आगे वे ना ठहर सके, हार कर वापस आ गए। तब द्रोण ने अर्जुन को भेजा। अर्जुन ने पांचाल राज्य की सेना को तहस नहस कर दिया और राजा द्रुपद को उनके मंत्री सहित कैद करके आचार्य के सामने ला खड़ा किया। द्रोणाचार्य ने मुस्कुराते हुए द्रुपद से कहा, हे वीर, डरो नहीं, किसी प्रकार की विपत्ति की आशंका ना करो। लड़कपन में तुम्हारी हमारी मित्रता थी, साथ साथ केले कूदे उठे बैठे। बाद में जब तुम राजा बन गए तो ऐश्वर्य के मद में आकर तुम मुझे भूल गए और मेरा जो अपमान किया। तुमने कहा था कि राजा ही राजा के साथ मित्रता कर सकता है, इसी कारण मुझे युद्ध करके तुम्हारा राज्य छीनना पड़ा, परंतु मैं तो तुम्हारे साथ मित्रता ही करना चाहता हूँ, इसलिए आधा राज्य तुम्हें वापस लौटा देता हूँ, क्योंकि मेरा मित्र बनने के लिए भी तो तुम्हें राज्य चाहिए ना। मित्रता तो बराबरी की हैसियत वालों में ही हो सकती है। द्रोणाचार्य ने इसे अपने अपमान का काफ़ी बदला समझा और उन्होंने द्रुपद को बड़े सम्मान के साथ विदा किया। इस प्रकार राजा द्रुपद का गर्व चूर हो गया, लेकिन बदले से घृणा दूर नहीं होती। किसी के अभिमान को ठेस लगने पर जो पीड़ा होती है उसे सहन करना बड़ा जो कठिन होता है। द्रोण से बदला लेने की भावना द्रुपद के जीवन का लक्ष्य बन गई। उसने कई कठोर व्रत और तप इस कामना से लिए कि उसे एक ऐसा पुत्र हो जो द्रोण को मार सके, साथ ही एक ऐसी कन्या हो जो अर्जुन को ब्याही कर सके। आखिर उसकी कामना पूरी हुई। उसके दृष्टद्युम्न नामक एक पुत्र हुआ और द्रौपदी नामक की एक कन्या। आगे चलकर कुरुक्षेत्र की रणभूमि में अजेय द्रोणाचार्य इसी दृष्टद्युम्न के हाथों मारे गए थे। देखिए यह क्या हो जाती है, पहले जो कृपाचार्य के बाद जो द्रोणाचार्य से पांडव और अर्जुन दोनों भी विद्याएं सीखने शुरू कर देते हैं, और जब विद्या पूरी तरह से संपन्नता से जो सिखा देते हैं, द्रोणाचार्य ने पांडव और कौरवों से जो गुरु दक्षिणा में क्या पूछते हैं कि धन और संपत्ति को नहीं पूछते हैं। यहाँ द्रोणाचार्य क्या पूछते हैं कि जो पांचाल के जो द्रुपद राज को हराकर यहाँ लेके जाने की जो गुरु दक्षिणा पूछते हैं। इसलिए क्या करते हैं, यहाँ पहले जो दुर्योधन द्रुपद को हराने के लिए जाता है, लेकिन द्रुपद के सामने दुर्योधन टिका नहीं पाता है और हार कर वापस आ जाता है। इसके बाद अर्जुन वहाँ जाता है, यानी जो मध्यमा पांडव अर्जुन द्रुपद को हराने के लिए पांचाल जाता है, और वहाँ जो अर्जुन ने द्रुपद राजा को हराकर राज्य को ध्वंस करके यह द्रुपद के साथ साथ उसका मंत्री को भी कैद करके जो द्रोणाचार्य के पास आकर गुरु दक्षिणा देता है। कौन? अर्जुन। जब जो द्रुपद को द्रोणाचार्य जी ने बोलते हैं, जो डरो मत द्रुपद, मैं और तुम दोनों साथी थे, बहुत ही अच्छे मित्र थे, हम दोनों साथ में खेले, साथ में खाए थे, साथ में उठे बैठे थे, साथ में सोए थे, है ना। लेकिन तुम तो जब छोटा था तब हमारे जो मित्रता में तुम क्या बोलते थे कि जब मैं राजा बनता हूँ मेरा आधा राज्य तुम्हें देता हूँ, तुम्हें राजा बनाता हूँ, ऐसे जो बोलता था तुम्हें, लेकिन इसके बाद क्या होती, तुम तो धन के मद में यानी संपत्ति के मद में आकर मुझे भूल गई और मेरे मित्रता को अवमान या अपमान कर लिया। और तुमने क्या किया, एक राजा को राजा के साथ ही जो मित्रता होना चाहिए, कोई भी
जो गरीब आदमी के साथ मित्रता नहीं होना चाहिए, ऐसे तुमने मुझे अपमान किया था ना, ले अब तो मैं तुम्हारा पूरा राज्य मेरा पास है, मैं ही इस राज्य का राजा हूँ और इस राज्य में आधा हिस्सा मैं तुम्हें दे दूँगा। क्यों दे रहा हूँ कि जो एक राजा को दूसरी राजा से, एक राजा को दूसरी मनुष्य से मित्रता करना है तो वो मनुष्य भी यहाँ राजा होना चाहिए। इसलिए तुम्हारे पास तो अब राज्य भी नहीं है, तुम्हारा पूरा राज्य मेरा हो गया है, मैं अब पांचाल का राजा बन गया हूँ, इसलिए मेरे साथ मित्रता करने के लिए तुम्हें भी जो राज्य चाहिए ना, इसलिए मेरे राज्य के आधा हिस्सा तुम ले लो और यहाँ हम दोनों में जो मित्रता ऐसी हेत में हो जाती है, ಅಂದರೆ ಇಬ್ರಿಗೂ यहाँ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ಪು ಈಕ್ವಲ್ ಆಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ನಾವಿಬ್ಬರು ರಾಜರು ಇವಾಗ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಲೇಕಿನ್ ऐसे जो बोलकर छोड़ देता है द्रोणाचार्य जी ने, कुछ नहीं करते हैं, लेकिन इस विषय को द्रुपद ने ऐसे ही नहीं छोड़ता है, ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಕೊರಿತಾ ಇರುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಅವಮಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ನಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. इसलिए बहुत ही तपस्या करके यहाँ द्रुपद ने एक अग्नि से एक कन्या और एक पुरुष को, यहाँ लड़का को अग्नि से प्राप्त करता है, एक पुत्र और पुत्री को प्राप्त करता है, और जो पुत्र का नाम क्या है? धृष्टद्युम्न, और पुत्री का नाम क्या है? द्रौपदी। द्रौपदी को पांडवों के साथ शादी करा के अर्जुन से जो शत्रुत्व को निभाना चाहता था, यानी उस ಅವನಿಗೆ सबक सिखाना चाहता था, ಅಂದರೆ ಅರ್ಜುನನಿಗೆ ದ್ರೌಪದಿಯನ್ನು ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಪಾಂಡವರಿಗೆ ನಾನು ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ಬೇಕು, ಅವರಿಂದ ಸೇಡ್ ತೀರಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ. ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನನ್ನು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರನ್ನು ಅಂತ್ಯ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ, ಅವರಿಂದ ಸೇಡ್ ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ಮೇಲಿರೋ ಸೇಡ್ ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ दृष्टद्युम्न होताने. अंत में कुरुक्षेत्र युद्ध में दृष्टद्युम्न के उनसे ही यहाँ द्रोणाचार्य की हत्या हो जाती है, यानी मृत्यु हो जाती है. समझ में आए ना? ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಾಂಡವರಿಗೆ ಕೌರವರಿಗೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಗುರುದಕ್ಷಿಣೆ ಕೊಡಬೇಕಲ್ವ. ಗುರುದಕ್ಷಿಣೆ ಕೇಳಿದಾಗ ದುಡ್ಡನ್ನು ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು. ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ? ಪಾಂಚಾಲಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿನ ರಾಜ ದೃಪದನನ್ನು ಸೋಲಿಸಿ ಅವನನ್ನು ಬಂದಿ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಫಸ್ಟ್ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? ದುರ್ಯೋಧನ ಹೋಗ್ತಾನೆ ಕೌರವರಲ್ಲಿ. ಆದರೆ ದುರ್ಯೋಧನ ಸೋಲ್ತಾನೆ, ದೃಪದನಿಂದ ಸೋಲ್ತು ವಾಪಸ್ ಬರ್ತಾನೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? ಮಧ್ಯಮ ಪಾಂಡವ ಅರ್ಜುನ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅರ್ಜುನ ಹೋದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನು ಎಲ್ಲ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿ ದೃಪದನನ್ನು ಸೋಲಿಸಿ ಅವನ ಮಂತ್ರಿಯನ್ನು ಸಹಿತ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಕೈದು ಮಾಡಿಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಬಂದಿ ಮಾಡಿ. ಆವಾಗ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, ದೃಪದ ನೀನು ನನ್ನ ಮಿತ್ರ ಆಗಿದ್ದೆ, ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತನಾಗಿದ್ದೆ, ನಾನು ನೀನು ಜೊತೆಗೆ ಆಡಿದ್ವಿ ಬೆಳೆದ್ವಿ, ಆದರೆ ನೀನು ರಾಜ ಆದಾಗ ನನ್ನನ್ನು ಮರ್ತುಬಿಟ್ಟೆ, ನನಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. ನೀನು ಅವತ್ತೇನು ಹೇಳಿದ್ದೆ, ಒಬ್ಬ ರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಅವನು ಸಹಿತ ರಾಜ ಆಗಿರಬೇಕು, ಅವನು ತುಂಬ ಶ್ರೀಮಂತನಾಗಿರಬೇಕು, ಅವನಿಗೂ ಅವನು ಸಹಿತ ರಾಜನೇ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ಅಲ್ವಾ. ಇವಾಗ ಅರ್ಜುನ ನೀನೆಲ್ಲ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಿತ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನೀನಿವಾಗ ರಾಜ ಅಲ್ಲ, ಆ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಈಗ ನನ್ನ ಪಾಲಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ರಾಜ್ಯ. ಈಗ ನಾನು ಏನು ರಾಜ, ನಿನ್ನ ಹತ್ರ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿನಗೆ ಅರ್ಧ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಬ್ಬ ರಾಜ, ಈಗ ನಾನು ರಾಜ, ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯ ಇವಾಗ ರಾಜ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಯಾಕಂದರೆ ದೃಪದನ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಬಂದಿದೆ ಇವಾಗ. ಈಗ ದೃಪದ ಏನೂ ಅಲ್ಲ. ಇವಾಗ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ರಾಜ್ಯವನ್ನು ನಿನಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾನು ರಾಜ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಇವಾಗ ನಾನು ರಾಜ ಆದರೆ ಒಬ್ಬ ರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ರಾಜ ಮಾತ್ರ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ. ಈಗ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಿನ್ನ ಹತ್ರ ನಾನು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಇವಾಗ. ಅದಕ್ಕೆ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ರಾಜ್ಯ ನಿನಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಗೋ ಇದನ್ನು. ನಾನು ನೀನು ಇಬ್ಬರೂ ರಾಜ, ಇವಾಗ ಇಬ್ರಿಗೂ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿ ಸಿಕ್ತಲ್ಲ, ಇಬ್ಬರು ರಾಜ ಆಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಇದನ್ನು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಹೇಳಿ ಅವನನ್ನು ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ದೃಪದನನ್ನು. ಆದರೆ ದೃಪದ ಇದನ್ನು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾನೆ.
ಇದ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೆಕ್ಸ್ಟು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರನ್ನು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸೇಡು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು ಅಗ್ನಿಕುಂಡದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಡೀತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾರು ಮೊದಲು ಮಗ ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನ ಅಂತ, ಮಗಳು ದ್ರೌಪದಿ ಅಂತ. ದ್ರೌಪದಿಗೆ ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮಧ್ಯಮ ಪಾಂಡವ ಅರ್ಜುನ ಸೋಲಿಸಿರ್ತಾನಲ್ವ, ಪಾಂಡವರಿಗೋಸ್ಕರ ಅವ್ರ ಮೇಲಿನ ಸೇಡು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ದ್ರೌಪದಿಯನ್ನು, ಮತ್ತು ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನಿಂದನೇ ಇಲ್ಲಿ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇದು ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರ ಕತೆ. समझ में आया ना बच्चों? जो इसके बाद हम देखते हैं जो लाख कगर, अगले क्लास में हम देखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.